शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, मी उज्ज्वला बैसानी तुमचं स्वागत करते BBS न्यूज मध्ये. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. श्री दादाजी फासे पारधी समाज संघटनेच्या वतीने पारधी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या घराला शेकडो समाज बांधवांनी घेराव घातला. पारधी समाज विकासापासून वंचित आहे, त्यांना शेती, घरकुल देण्यात यावे, आर्थिक पाठबळ देण्यासाठी दादाजी आर्थिक विकास मंडळ स्थापन करण्यात यावे, 2014च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी मुख्यमंत्री आदिवासी मंत्री घेतली. मात्र उपसचिवाने अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोपही केला आहे. फासे पारधी समाजाच्या मागण्या निकाली निघत नाही तोपर्यंत हटणार नाही असा पवित्रा शेकडो पारधी समाज बांधवांनी घेतलेला आहे. जे 2014चा GR आहे त्या GRची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही. विष्णू सावरा साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो GR विशेष बाबता काढून दिल्यानंतरही आत्ता मी 4-5 वेळा CM साहेबाकडे गेलो. CM साहेबांनी आदिवासी विकास विभागाचे जे मंत्री आहे उके साहेब त्यालासुद्धा बोललो आणि त्यालासुद्धा आदेश दिले. आदेश दिल्यानंतर त्या आदेशाला धरूनच मी जाधव साहेबाकडे गेलो, उपसचिव, आणि त्या उपसचिवने मला खूप वेगळी वागणूक दिली. कारण GR आहे त्या GRच्या अनुषंगामध्ये या GRमध्ये या परिपत्रांमध्ये पूर्णच्या पूर्ण GR आहे. GR जे आहे त्या GRमध्ये स्पष्ट आहे का फासे पारधी समाजाचा विकास झाला पाहिजे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. ईद ए मिलाद निमित्त येवला शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. मोहम्मद पैगंबराच्या जन्मदिनानिमित्त शहरात धार्मिक उत्साह, भाईचारा आणि एकतेचे दर्शन घडविणारी ही मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीची सुरुवात आयना मशिदीपासून करण्यात येऊन हातात झेंडे, पैगंबराविषयी नाते शरीफ गात युवकासह मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक फिरवली गेली. मार्गावर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचं स्वागतही केलं. यावेळी मशिदी व इमारतीवर आकर्षक रोषणाई व फुलांच्या सजावटी करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या मिरवणुकीत विविध समाजातील नागरिकांनीही सहभाग घेत धार्मिक एकतेचा संदेश दिला. पोलीस प्रशासन, नगरपालिका कर्मचारी व सामाजिक घटनांनी उत्तम सहकार्य करून मिरवणुकीचा शिस्तबद्ध पद्धतीने समारोप केला. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच
टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? जिल्ह्यात लावण्यात येणाऱ्या बॅनरवर अनधिकृत मजकूर गुन्हेगारांचे फोटो छापण्याबाबत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आदेश जारी केले होते. हा आदेश 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे उल्लंघन परळीत केल्याचे दिसून आले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड याचा फोटो ईद ए मिलादच्या शुभेच्छा बॅनरवर तसेच स्वागत कमानीवर झळकल्याचे दिसून आले. या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा देखील फोटो दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे बॅनर शहर पोलीस व संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोरच्या भागातच लावण्यात आले असून येथूनच हाकेच्या अंतरावर नगर परिषद देखील आहे. आता यावर जिल्हाधिकारी व प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहित. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर शासनाने आरक्षणासंदर्भात काढलेला जी.आर. हा ओबीसी समाजावर अन्याय करणार आहे. ओबीसी आरक्षणात होत असलेली मराठा समाजाची घुसखोरी थांबवावी आणि हा जी.आर. रद्द करावा या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. शासनाने हा जी.आर. रद्द न केल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तोडीस तोड आंदोलन उभारू, रस्त्यावरची लढाई लढली जाईल असा इशारा यावेळी सकल ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेचे विविध पदाधिकाऱ्यांसह ओबीसी समाजाच्या विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. भारतीय महात्मा समता परिषद फुले यांच्या वतीनं माननीय राष्ट्रीय नेते छगनरावजी भुजबळ यांच्या आदेशानं आज या ठिकाणी आम्ही ओबीसी समता परिषदेचे सर्व मंडळी या ठिकाणी गेल्या 2 सप्टेंबरला जो जी.आर. निघाला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही आज आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी निवेदन देत आहोत. त्या जी.आर.ने प्रातिनिधिक असलेल्या सर्व 400 ओबीसी जाती या पिछड्यावर जाणार आहेत आणि त्या ओबीसी जाती या अगोदर असलेल्या 400 ओबीसी जातीवर त्यांच्या आरक्षणावर हल्ला होणार आहे. त्या या मागच्या दरवाज्याने जे येणारे आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो त्यांनी स्वतंत्र असं आरक्षण घ्यावं. आमच्या भुजबळ साहेबांचं या अगोदर सांगणं आहे की त्यांना स्वतंत्र आरक्षण असं दिले पाहिजे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?
समृद्धी महामार्गावर चालत्या कंटेनरमधून तब्बल 2,43 लाखांच्या वॅक्सिनची रॉबरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाशिम पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 38 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. तर चोरी केलेल्या वॅक्सिनची मात्र अजूनही शोध घेतला जातोय. या गुन्ह्यात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. भिवंडी येथून नागपूर मार्गे कोलकाता इथे डिलिव्हरीसाठी निघालेले कंटेनर मधील 46 बॉक्स औषध अज्ञात चोरट्यांनी 23 जुलै रोजी चालत्या गाडीतून लॉक कापून चोरली होती. या संदर्भात कंपनीने तक्रार दिल्यानंतर कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस अधीक्षक अनुप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल आणि कारंजा ग्रामीण पोलीस यांनी संयुक्त तपास सुरू करत तब्बल 85,000 वाहनांची तपासणी करून पोलिसांनी संशयित ट्रक शोधून काढला आहे. त्यानंतर हे आरोपी येथे अशाच प्रकारच्या दुसऱ्या रॉबरीसाठी जात असताना वाशिमच्या कारंजा परिसरात पोलिसांनी धाडसी कारवाई करून 4 आरोपींना अटक केली. तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढे मध्य प्रदेशातील देवास येथे मुख्य सूत्रधार राजेंद्र चौहान आणि त्याचा साथीदार भारत गुजवाल यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी मध्य प्रदेशातील राहणारे आहेत. कारवाई दरम्यान इलेक्ट्रॉनिक कटर, ट्रक व स्कॉर्पिओसह 38-20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरातमध्ये अशा प्रकारच्या चोरी केल्याचं कबूल केलं आहे. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात असेच 11 गुन्हे दाखल असून पोलिसांनी मोका अंतर्गत देखील यांच्यावर कारवाई केली होती. सध्या सर्व आरोपींना 12 सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे. दिनांक 30 जुलै रोजी कारंजा ग्रामीण येथे एक गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये ॲबॉट कंपनीचे जवळपास 2.5 कोटीचे मेडिसिन्स एका अज्ञात चोरट्यांनी चोरी केली अशी आपल्याला फिर्याद मिळाली होती. तर तेव्हापासून एकंदरीत चोरीचं गांभीर्य लक्षात घेता कारंजा ग्रामीण पोलीस, LCB आणि सायबर पोलीस स्टेशन या तिन्ही टीम्सनी अथक प्रयत्न करून अल्टिमेटली 6 आरोपींना अटक केलेली आहे. त्यांची नावे आहेत अरविंद चौहान, बुरा छाडी, कुणाल चौहान, अंतिम सिसोदिया, राजेंद्र चौहान आणि भारत गुडावत. तर पहिल्या 5 नावांची ही टोळी आहे, ही प्रोफेशनल टोळी आहे, ही दरवेळेला अशाच प्रकारचे गुन्हे करत असते. आणि 6वं जे नाव आहे भारत गुडावत, हा या मेडिसिन्सचा रिसिव्हर आहे आणि तो त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या गोडाऊनमध्ये रिपॅकिंग, रिसिलिंग करून बोगस माल विकण्याचा प्रयत्न करतो मार्केटमध्ये. तर अशा नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. ज्योती वाघमारे यांची संजय राऊत यांच्यावर कवितेतून टीका. संजय राऊतांनी आज जे विधान केलंय की लालबागचा राजा फक्त अमित शहांना पावतो, मराठी माणसांना नाही, असं म्हणणं म्हणजे त्या गणपती बाप्पाच्या चरणावरती डोकं टेकवणाऱ्या करोडो गणेश भक्तांचा अपमान आहे. जर खुद्द उबाठा होता लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक, जर खुद्द उबाठा होता लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक, तर मग बाप्पाचाच का अपमान करतायत हे विकृत बुद्धीचे राऊत सारखे हसत. हा जर लालबागचा राजा फक्त अमित शहांनाच पावतो, तर मग संजय राऊतला हिंदू धर्म, हिंदू देव काय चावतो? अरे तुमचे मालक, तुमचा नेता हा हिरव्या सापांच्या सोबत धावतो, पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना वाटाण्याच्या अक्षता का लावतो? हा प्रश्न राऊत तमाम महाराष्ट्रातली जनता तुम्हाला विचारत आहे. राऊत, अहो कोट्यवधी गणेश भक्ताच्या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहे, त्यांच्यावरती विकृत बुद्धीनं टीका करणं महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.
आजचे बातमीपत्र इथेच संपले आहे. भेटूया पुढील भागात नवीन घडामोडींसह.